नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला आता मी माझ्या सासरीच आहे आणि चला आता आजचा कार्यक्रम नाही, आज आपल्याला जायचं आहे बाहेर. आणि चला आता हे माझं गावचं घर आहे, म्हणजे हे जुनं घर आहे, शेजारीच आहे. आणि नवीन घर तर तुम्ही बघितलंच आहे. आता हे बघा, आमच्या घरचे हे छोटे मुलं, मोठे मुलं किंवा मग मोठे माणसं. आता आमच्याकडे ना जास्त करून आहे ना मुलं जास्त आहे, हे बघा आमच्या घरामध्ये. आणि इथे बघा आता डायरेक्ट आम्ही टेम्पोच केलेला आहे. चला आता जायचं आहे आपल्याला देवदर्शनासाठी आज. चला इथे बघू शकता, आणि सगळे लेडीजच आहे या टेम्पोमध्ये. माणसं काही गाड्यांवरती गेलेले आहे किंवा मग काही पुढे बसलेले. आणि चला आता आम्ही निघालेलो आहोत. आता आपल्याला जायचं आहे वणीच्या गडावरती आई सप्तशृंगीचं दर्शन घेण्यासाठी. आणि चला आता इथे बघू शकता, यांना तर अजिबात जागा नव्हती. आता इथे माझ्या चुलत जावा, मावस जावा, माझ्या पुतण्या, त्यांचे मुलं आणि आम्ही, हे बघा इतकी, म्हणजे हा मोठा टेम्पो असतो ना पूर्ण भरलेला आहे, बघू शकता. आता इथे मी लागलेली आहे दिंडोरी वणी हायवेला. आता हा दिंडोरी वणी हायवे आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे मी आलेली आहे वणीमध्ये. आता ज्यांना इकडचं माहिती त्यांना माहीतच आहे, खालची वणी म्हणतात याला. आणि गडावरती आपल्याला जायचं आहे तर ती मोठी वणी म्हणतात. चला आता इथे ना जरा वेळ गाडी थांबवलेली होती आम्ही. आता असं कोणाला काय घ्यायचं होतं इथे. चला आता इथे वणीमध्ये गाडी जरा वेळ थांबवली, परत आम्ही निघालेलो आहोत. आता आमचीच वाट बघत होते आमचे घरचे माणसं. आम्हाला सगळ्यांना जायचं होतं वणीच्या गडावरती आई सप्तशृंगीचं दर्शन घेण्यासाठी. चला इथे आलेलो आहोत आम्ही नांदुरीमध्ये. म्हणजे आता इथून आपली एंट्री होते गड चढण्यासाठी, बघू शकता. आता इथे आपण सुरुवात केलेली आहे वरती गडावरती जाण्यासाठी. आता पुढे तुम्हाला दिसेलच, हे बघा. आता जे कोणी गेलं नसेल तर बघू शकता, वणीच्या गडावरती जाण्यासाठी हा रस्ता असा आहे. अगदी वळणाचा रस्ता आहे आणि भरपूर मोठा घाट पण आहे. आणि आम्ही ना शुक्रवारच्या दिवशी गडावरती दर्शनासाठी चाललेलो आहोत. पुढे तुम्हाला दिसेलच काय परिस्थिती आहे आणि दर्शन झालं की नाही ते पण पुढे तुम्ही बघा. आता त्याच्यानंतर आहे ना, हे बघा सकाळचे ना आम्ही 9 वाजता घरून निघालेलो होतो. आणि कुठेच आम्ही काही थांबलो नाही, फक्त खाली वणीमध्ये आम्ही तिथे जरा वेळ 10-15 मिनटं थांबलो. आणि त्याच्यानंतर आता हा वणीचा घाट सुरू झालेला आहे, आपण वरती चढतोय आता. आणि बघू शकता हा घाट असा आहे. आता हा घाट आहे ना अगदी अर्धा पाऊण तास लागतो फक्त नांदुरीपासून वरती गडावरती जाण्यासाठी. पण आता तुम्ही पुढे बघाल गर्दी, आणि आम्हाला किती वेळ लागलेला आहे इथे. आणि चला आता इथे कसं भाऊबीज पण होती, दिवाळी, आणि मुली पण आलेल्या होत्या माझ्या पुतण्या वगैरे, आणि त्यांना पण न्यायचं होतं. आणि चला आता इथे डायरेक्ट मग कसं आमच्या पण 2 गाड्या आहे, पण मग त्याच्यामध्ये एवढे लोक बसती नाही. आम्ही मग डायरेक्ट आमचाच म्हणजे नातेवाईकांचा टेम्पो आहे त्याच्यामध्ये आम्ही आलो. चला आता गड थोडासा पुढे आहे, इथे मस्त छान असं मोकळी जागा होती. आता तुम्ही याच्यामध्ये ना बघू शकता अजिबात जास्त माणसं नाही, आणि सगळे घरचेच माणसं आहे माझ्या. मी नेहमी सांगत असते तुम्हाला व्हिडिओमधून की माझी फॅमिली खूप मोठी आहे, पण ते कसं इकडे तिकडे पांगतात शेतीचे कामं वगैरे त्याच्यामुळे. आणि आता ह्या मुली वगैरे दिवाळीला आलेली आहे. माझ्या पुतण्या असतात, 7 पुतण्या आहे मला, त्यांचे मुलं, तरी जावाई वगैरे आले नाही आहे.
2च जावई आलेले आमचे, त्याच्यामध्ये मावस जावा, चुलत जावा. चला आता इथे ना आम्ही थांबलो जरा वेळ, सुना आमच्या. आता इथे थांबलो तर इथे आम्हाला जेवण करायची आहे, त्याच्यामुळे आता आम्ही ना घरून पण थोडंसं खाऊन आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा आम्ही जेवणाचे डबे घरून घेऊन आलेलो आहोत. आणि चला आता इथे बघा मस्त ज्यांना जमेल त्यांनी स्वयंपाक करून आणलेला आहे. भाजी, चपाती, हे बघा चपात्या, शेंगदाण्याची चटणी, कोरडं पिठलं, किंवा मग टॅमॅटोची भाजी. हे बघा तोंडी लावण्यासाठी काकड्या, टॅमॅटो. चला आता हे बघा आपल्याकडे तर भांडे नसतात, एवढे भांडे कुठे घेऊन जायचे. आणि गावाकडे ह्या पद्धतीने मस्त हातावर घ्यायची भाकर किंवा चपाती आणि त्याच्यावरती जे असेल नसेल ते घ्यायची भाजी आणि खायची. बघू शकता. आणि इथे आपला वणीचा म्हणजे इथे आपली आई बसलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, इथे मी पण बसलेली आहे जेवायला. सोना पण आहे, पुतणे पण आहे आणि नातवंड पण आहे. हे बघा सकाळीच आम्ही लवकर उठलं, सुना लवकर उठल्या, त्यांनी भरपूर अशा चपात्या केल्या, चटणी केली शेंगदाण्याची, सुकं पिठलं बनवलं, त्याच्यानंतर टॅमॅटोची भाजी बनवली आणि त्याच्यानंतर बटाट्याची थोडीशी सुकी पण भाजी बनवली. हे बघा आता म्हटलं चला इथे जेवण करून घेऊ मोकळ्यामध्ये. आम्ही भरपूर असं घरूनच पाणी पण घेऊन गेलेलो होतो. आणि हे सगळे आमचे एवढे माणसं आहे ना, एवढे अजून माणसं आहे आमचे, पण मग ते काही कुठे गेले, काही आले नाही, जागा नाही झाली. आहे बघा इथे मी पण बसलेली आहे आणि खूप छान वाटतं असं एकत्र खरंच. आणि त्याच्यानंतर आहे ना आता हे सगळे माणसं ना एवढेच होते ना, हे 42 माणसं आहे आमची. चला सुरू झालेला आहे आमचा प्रवास परत. बघू शकता आता तुम्ही गर्दी बघा तुम्ही. आता इथे गडावरती जायचं आहे आम्हाला. आता नांदुरीपासून आणि इथे येण्यासाठी आम्हाला 3 ते 4 तास लागलेले आहे. इतकी गर्दी होती त्या दिवशी, कारण का बघा मुलांना सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहे. आणि इथे बघू शकता गाड्या जास्त म्हणजे दुसऱ्या गाड्याच नाही आहे जास्त, ह्या सगळ्या म्हणजे असे दर्शनासाठी सुट्टीला येतात कोणी, सगळ्या त्यांच्याच गाड्या आहे. बघू शकता. चला आता इथून आम्हाला मी सांगते ना अर्ध्या तासाचा रन आहे, पण इथे आम्हाला 3 तास, 3.5 तास, 4 तास लागलेले आहे. चला आता आम्ही आलो आहोत तळ्यावरती. इथे पहिले आपल्याला आल्यानंतर आहे ना इथे तळ्यावरती यायचं आहे. बघू शकता तुम्ही गर्दी पण बघा. आता इथे ना हे बघा आपल्याला दर्शनाला जायच्या आधी आपल्याला इथे तळ्यावरती यायचं. ज्यांना आंघोळी करायच्या ते आंघोळी करतात, ज्यांना हातपाय धुवायचे ते हातपाय पण धुतात. हे बघा चला आता इथे आल्यानंतर आहे ना हे बघा आता. आणि आमचं सगळं एकत्रच ग्रुप होता, काही इकडे तिकडे असे गेले नाही, कारण का गर्दी खूप होती, लहान मुलं पण खूप आहे आमचे. आणि इथे बघू शकता हे आहे तळ. आता इथे ना चला सगळे एक ठिकाणी थांबलो. आणि हे बघा आता या पुतण्या आहे, काही सुना आहे, काही माझ्या जावा आहे छोट्या, त्यांनी पण हातपाय धुतले म्हणजे आमचे मोठ्यांचे. आता इथे माझ्या सासूबाई आहे, त्यांचे पण पाय वगैरे धुतले. आता त्यांना आंघोळ वगैरे नाही घातली, कारण का खूप थंड पाणी आहे आणि थंडी वाजते एकदम. चला त्याच्यानंतर इथे सगळ्यांचे हातपाय वगैरे धुतले, छोट्या मुलांनी आंघोळी पण केल्या. आणि चला आता इथे आल्यानंतर आहे ना हे तळ्याचं पाणी ना एकदम पवित्र आहे, तर इथे आल्यानंतर आवर्जून हातपाय धुवायचेच, त्याच्यानंतरच पुढे जायचं. त्याच्यानंतर हे बघा चला आता इथे हातपाय वगैरे धुतले. आणि नंतर आता इथे ना आता तुम्ही इथलं बघू शकता गर्दी. हे बघा आणि पाणी पण एवढं स्वच्छ होतं, नितळ होतं, छान होतं पाणी. नाही तर काही वेळेस ना पाणी खूपच खराब असतं इथलं. आणि भरपूर असे ना बाहेरचेच लोक फिरायला आलेले होते, कारण का सुट्ट्या आहे त्याच्यामुळे. आणि शुक्रवारच्या दिवशी आणि मंगळवारच्या दिवशी आईचा वार असतो किंवा आईचा दिवस असतो ना, त्या दिवशी खूप म्हणजे खूप गर्दी असते. ते पण असू द्या, पण मग आता सुट्ट्यांमुळं ना ही गर्दी आहे. आणि काही लोक, बरेच लोक असे त्र्यंबकेश्वरला किंवा आमच्याकडंच इकडे ना सापुतारा आहे, इथूनच इकडे वणीकडूनच जायचं असतं सापुताऱ्याला. आणि ते पण छान आहे खूप बघण्यासारखं. आता आम्ही भरपूर टाईम गेलेलो आहोत तिकडे, पण मग आता इथे ना
दर्शनाला कधीच आलो नव्हतं आम्ही गडावरती. चला आता त्याच्यानंतर हे बघा, इथे ना ऊन तर खूपच होतं, भरपूर असं ऊन पण लागत होतं. आणि आता इथे ना आम्हाला वाजले बघा, आम्ही सकाळी 9 वाजता निघालो आणि आमच्या गावापासून आहे ना वणीच्या गडावरती येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो फक्त. आम्हाला 4-5-6 तास लागलेले आहेत इथपर्यंत येण्यासाठी. इतकी गर्दी होती, इतकी ट्रॅफिक होती रस्त्याला. चला आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला जायचं आहे इथूनच तळ्याच्याच बाजूनं आहे ना थोडंसं इथे आहे ना, हे बघा बाजूचा तुम्हाला परिसर दाखवते. आणि इथे हा गड दिसतो ना, इथे ना ऋषीमुनी पहिले इथे पोथी वगैरे वाचायचे किंवा मग त्यांचं काय आहे ते इथे पूजा वगैरे करायची. हे बघा ह्या गडावरती. तर याला आहे ना काहीतरी मार्कंडे असे काहीतरी म्हणतात त्याला. आणि इथे बघा, चला आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला हे बघा, आता इथे समोर दिसतंय ना तुम्हाला, तिथे आपली आई बसलेली आहे. आणि हे बघा इथे एक साईडनं जायचं, दुसऱ्या साईडनं उतरायचं. आणि ह्या वणीच्या गडावरती ना ह्या पायऱ्या आहे ना 360 पायऱ्या असं वाटतंय मला, असंच काहीतरी आहे. 360 आहे असं काहीतरी आहे, एवढं लक्षात नाही राहिलं आता. आणि चला त्याच्यानंतर आहे ना इथेच असं भरपूर काहीतरी विकायला असतं. आता छोटे मुलं होते त्यांच्यासाठी काही फुटाणे वगैरे इथे घेतले आम्ही. हे बघा. आणि म्हणजे असं कसं आता इथे ना थोडंसं आहे ना मोकळी जागा होती, थोडंसं फिरलो आम्ही इथे. आणि मुलांसाठी ना काही फुटाणे घेतले किंवा मग थोडेसे शेंगदाणे वगैरे घेतले. चला आता तुम्हाला इथं दिसतंय ना, हे बघा इथे हा जाळी लावलेली ना, आणि जाळीच्या बाजूला हा खडक दिसतो ना, इथे ना हे थोडंसं शेंदूर लावलेलं आहे, बघू शकता. आता इथली तुम्हाला एक माहिती सांगते मी. आणि खाली ना एकदम मोठी दरी आहे. आणि इथं आहे ना काय झालेलं आहे, आता एक बाई होती, तिला आहे ना म्हणजे बाळ होत नव्हतं. आणि ही सत्य घटना आहे. त्या बाईला आहे ना, त्या बाईनं नवस घेतलेला होता की मला आहे ना काही पण होऊ दे. सप्तशृंगी आईला नवस केलेला होता. आणि मी इथून आहे ना ह्या कड्यावरून आहे ना मी माझ्या बाळाला घेऊन मी इथून शीतकडा खेळला असं काहीतरी ती बोललेली होती. तर इथलं आहे ते. आणि ते बरोबर तिने काय बघा, तिचा नवस पूर्ण झाला. तिने काय केलं, बैलगाडीमध्ये ती बसली, बाळाला घेतलं, पण तिचा नवरा बैलगाडीत बसला नाही, तो घाबरला. आणि त्यांचा गडी होता, तो बैलगाडी चालवाया बसलेला होता. आणि त्यावेळेस ती इथून बैलगाडीमध्ये बसून, आणि ती इथून फक्त बोलली ती का मी बैलगाडीत बसून बाळाला घेऊन मी या दरीतून खाली जाणार आहे. तर ती सत्य घटना आहे. इथूनच ती बरोबर गेलेली होती आणि तिला, तिच्या बाळाला आणि गड्याला काहीच झालेलं नाही. तर हे बैलगाडीचे चाकं तुम्हाला दाखवलेली होती. चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा, आता चला आम्ही ना हातपाय वगैरे धुतले. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला आता जायचं आहे दर्शनासाठी. आता इथूनच बघा तुम्हाला सगळं भेटणार इथे, नारळ, ओटी, भरपूर अशी दुकानं आहे. हे बघा, जे पाहिजे ते इथे तुम्हाला सगळंच भेटणार. देवीची इथे साड्या पण देवीच्या आईच्या विकायला असतात, किंवा मग ओटी भरण्यासाठी सगळं जे नाही ते भेटतात. आणि इथे ना राहण्याची पण सोय आहे वणीच्या गडावरती, मुक्कामी राहू शकता. जेवणाची पण सोय आहे, 2 टायमाला आपल्याला जेवण पण त्यांच्याकडनं फुकटमध्ये असतं. खूप छान अशी सोय केलेली त्यांनी इथे गडावरती. आणि किंवा मग आपण भाड्याने इथे रूम्स घेऊ शकतो, ते पण आहे, सगळी सोय आहे लांबची. आणि बघू शकता इथे खूप छान असे दुकानं पण आहे. आणि इथे बघा आपल्या आईचे छान असे फोटो वगैरे आहे. चला आता आम्ही ना पहिले दर्शनाला निघालेलो आहोत. आणि हे बघा, म्हणजे इथे आल्यानंतर आहे ना तुम्हाला आहे ना काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे बघा आपल्याला, हे बघा इथे आपली आई बसलेली आहे, बघू शकता. खूप छान माहिती आहे आईची. आणि आता जवळजवळ आहे ते आम्ही 2-3 वर्ष झाले तेव्हापासून आलोच नाही आहे. आमच्या गावापासून काही लांब नाही, जवळच आहे, तरी पण बघा यायला भेटत नाही. ज्यावेळेस खूप गर्दी असते त्यावेळेस
सकाळी चढायला सुरुवात केली त्यांनी, तर ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत त्यांचं दर्शन झालं. हे रोप वगैरे पण आहे पण त्याला पण खूप प्रमाणात गर्दी होते. आता आमच्याकडे 42 लोक इथे आपली आई बसलेली आहे. आणि इथे बघा, हे बघा महिषासूर मर्दिनी असं नाव, म्हणजे असं म्हणतात, हे मंदिर आहे नाव असं. पण तिने ना महिषासूर म्हणजे हा राक्षस होता त्याला मारलेलं आहे देवीने, म्हणून इथे बघा इथं मारलेले म्हणून हे ठिकाणी इथलं आहे, बघू शकता. आणि हा चला आता त्याच्यानंतर इतकंच तुम्हाला दाखवते. आणि बघा परत आहे ना आम्हाला इथूनच, आम्ही खालूनच दर्शन घेतलं, वरती तर गेलो पण नाही. आणि इथून आम्हाला बरोबर जागीच 6:30 वाजलेले आहे वणीच्या गडावरती. हे बघा, चला आता इथे बघा खालून दर्शन घेतलं. आईचं दर्शन तर होणारच नव्हतं, रात्रभर आम्हाला रांगेत उभं राहायला लागलं असतं आणि एवढे छोटे मुलं होते त्याच्यामुळे आम्हाला दर्शन भेटलंच नाही. चला नंतर येऊ म्हटला. चला परतीचा प्रवास सुरू झाला. इतका पाऊस आला प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यानंतर आम्हाला घरी 10 वाजले यायला, बघू शकता. इथे माझ्या मोठ्या जाऊबाई एकट्याच घरी होत्या आणि त्यांनी सगळ्यांचं जेवण बनवून ठेवलेलं होतं. चला आमची फॅमिली बघा इथे 10 वाजता जेवायला बसली. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद.